आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्राच्या भूगोल या विषयाचा अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर आज सर्व परीक्षांमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न विचारलेले असतात. प्रामुख्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, PSI STI असिस्टंट पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न अगदी खोलवर जाऊन विचारले जातात. आणि यासाठी आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलामधील परीक्षेच्या दृष्टिकोनामधून विचारला जाणारा प्रश्न, MPSCने आपल्याला उपलब्ध करून दिलेला महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यासक्रमामधील घटक या सर्वांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि प्रत्येक घटकाची, प्रत्येक प्रकरणाची, आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या या विषयामधील प्रत्येक घटकाची आपण अगदी खोलवर जाऊन सोप्या पद्धतीने तयारी करणार आहोत, जेणेकरून हा विषय पूर्णपणे आपल्याला समजावून घेता येईल. महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करताना अगदी सुरुवातीपासून आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करूयात. म्हणजे भारतीय उपखंडापासून सुरुवात करूयात. भारतीय उपखंड कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे, भारतीय उपखंडामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो, भारतामध्ये महाराष्ट्राचा नेमकं महत्त्व काय आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राची सध्याची असणारी रचना, ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली होती त्यावेळीची रचना आणि आत्ताच्या रचनेमधील फरक आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर या विषयामधील वेगवेगळे घटक आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण भारतीय उपखंडापासून सुरुवात करूयात. आपल्याला माहिती असलं पाहिजे की भारतीय उपखंड कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे. याचा जर आपण विचार केला तर हिमालयाच्या दक्षिणेकडं हिंदी महासागरापर्यंत पसरलेला आशियाचा जो भूभाग आहे याला भारतीय उपखंड म्हणून ओळखलं जातं. भारतीय उपखंडामध्ये अनेक देशांचा समावेश होतो, पण याच्यामध्ये आपली लक्षात ठेवायची गोष्ट एक आहे की भारतीय उपखंडामध्ये जरी अनेक देशांचा समावेश होत असला तरीसुद्धा त्यामध्ये भारत हा सर्वात मोठा देश आहे, म्हणून याला भारतीय उपखंड असं म्हटलं जातं. हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. भारतीय उपखंडामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो याचा जर आपण विचार केला तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, मालदीव यांचा समावेश भारतीय उपखंडामध्ये होतो. आणि भारतीय उपखंडामधील जे देश आहे हे देशांनी मिळून एक संघटना स्थापन केलेली आहे, त्याला सार्क म्हणून ओळखलं जातं. यालाच सार्क हे संक्षिप्त रूप आहे. याला साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन या नावाने ओळखलं जातं. अशा प्रकारे सार्क या संघटनेची स्थापना भारतीय उपखंडातील देशांनी केलेली आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य जे आहे ते भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना एकत्रित आणणारी भूमी म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं किंवा महाराष्ट्राचं महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आपण महाराष्ट्राचा अक्षावृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार समजावून घेऊयात. महाराष्ट्राच्या अक्षांश विस्ताराचा जर आपण विचार केला तर 15°44' उत्तर अक्षवृत्त आणि 22°6' उत्तर अक्षवृत्त असा अक्षांश विस्तार महाराष्ट्राचा आहे. पण हाच अक्षांश विस्तार 15°8' उत्तर अक्षवृत्त ते 22°1' उत्तर अक्षवृत्त याप्रमाणे सांगितला जातो. रेखांश विस्ताराचा जर विचार केला तर 72°6' पूर्व रेखावृत्त ते 80°9' पूर्व रेखावृत्त हे महाराष्ट्राचा रेखांश विस्तार आहे. म्हणजे महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार आणि रेखांश विस्तार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा आकार जर तुम्ही नकाशामध्ये पाहिलेला असेल तर महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती दिसतो. हा आकार दक्षिणेकडे चिंचोळा होत गेलेला आहे, तो उत्तरेकडे रुंद होत गेलेला आपल्याला दिसून येतो. पाया कोकणामध्ये आणि निमुळतटोक पूर्वेला गोंदियाकडे आपल्याला दिसतात. पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्रापासून पूर्वेला पूर्व घाटापर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती आकार म्हणून ओळखला जातो. त्यानंतर महाराष्ट्राची लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ याविषयी आपण विचार करूयात. पश्चिम पूर्व लांबी 800 किलोमीटर आहे, दक्षिणोत्तर रुंदी 720 किलोमीटर आहे आणि क्षेत्रफळाचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा
आपल्या देशामध्ये तिसरा क्रमांक क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये लागतो। महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे। या ठिकाणी आपण म्हणतो की क्षेत्रफळाच्या दृष्टीनं तिसरा क्रमांक लागतो। तर भारतामध्ये पहिला क्रमांक राजस्थान राज्याचा आहे। राजस्थानचं क्षेत्रफळ 3,42,239 चौरस किलोमीटर आणि मध्य प्रदेश दुसरा क्रमांक, याचं क्षेत्रफळ 3,08,346 चौरस किलोमीटर। याच्या खालोखाल तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे 3,07,713 चौरस किलोमीटर। अशा प्रकारे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो। महाराष्ट्रानं देशाचा जे एकूण क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळापैकी 9.36% एवढा प्रदेश व्यापलेला आहे। आता आपण महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमांचा विचार करूयात। महाराष्ट्राच्या जर आपण नैसर्गिक सीमांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या पूर्वेला चिरोली टेकड्या, गायकुरी आणि बांबरागड डोंगर ह्या महाराष्ट्राच्या पूर्वेच्या नैसर्गिक सीमा आहेत। या ठिकाणी आपण उल्लेख करतोय की पूर्वेला असणाऱ्या नैसर्गिक सीमा चिरोली टेकड्या, गायखुरी आणि भामरागड डोंगर ह्या पूर्वेच्या नैसर्गिक सीमा, पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिण पठारावरती हिरण्यकेशी नदी आणि कोकणामध्ये तेरेखोल नदी आहे, उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आहेत, वायव्य भागामध्ये सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या आणि सातपुडा पर्वतरांगेमधील अक्राणी टेकड्या आणि त्याच्या पूर्वेला गाविलगड टेकड्या आहेत, ईशान्येला दरकेसा टेकड्या येतात। अशा प्रकारे या महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आपल्याला सांगता येतील। आता आपण महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आणि सरहद्दी समजावून घेऊयात। राजकीय सीमा आणि सरहद्दींचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड राज्य आहे, दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा ही राज्य येतात, उत्तरेला मध्य प्रदेश, वायव्य भागात गुजरात आणि दादरा नगर हवेली संघराज्य क्षेत्र, आग्नेयेस तेलंगणा राज्याच्या सीमारेषा आहेत। अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आणि सरहद्दी आहेत। महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील तालुक्यांचा जर विचार केला तर सर्वात उत्तरेकडील तालुका, आज जर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता, सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता, सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता। सर्वात उत्तरेकडील तालुक्याचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामधील धडगाव अक्राणी हा सर्वात उत्तरेकडील तालुका ओळखला जातो। सर्वात दक्षिणेकडील तालुका म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कसई दोडामार्ग हा सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे आणि सर्वात पूर्वेकडील तालुक्याचा जर विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड हा सर्वात पूर्वेकडील तालुका म्हणून ओळखला जातो। अशा प्रकारे महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील तालुके आपल्याला लक्षात ठेवावे लागतील। यानंतर महाराष्ट्राच्या सरहद्दी कोणकोणत्या राज्यांना भिडलेल्या आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। पूर्वेला छत्तीसगड राज्य आहे आणि छत्तीसगड राज्याशी गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत। दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे, कर्नाटकला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत। दक्षिणेला गोवा राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यांची सरहद्द आहे। उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्याबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांच्या सरहद्दी उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्याबरोबर भिडलेल्या आहे। वायव्येला गुजरात राज्याला ठाणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या सरहद्दी भिडतात। याशिवाय केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीशी ठाणे जिल्ह्याची सरहद्द आहे। आग्नेयेला तेलंगणा राज्याशी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत। अशा प्रकारे आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या सरहद्दी कोणकोणत्या राज्यांना भिडलेल्या आहेत याप्रमाणे सांगता येतील। यानंतर आता आपण सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी राजकीय स्वरूप नेमकं कसं होतं हे समजावून घेऊयात। 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे, 235 तालुके, 289 शहरं आणि 3577 खेडी होती। आता या ठिकाणी 4 प्रशासकीय विभाग ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी होते। यामध्ये मुंबई म्हणजे कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर हे 4 प्रशासकीय विभाग महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी होते। सध्याचा विचार केला तर सध्या 6 प्रशासकीय विभाग आहेत
आणि हे 6 प्रशासकीय विभाग म्हणजे कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग, हे 6 प्रशासकीय विभाग आपल्याला सध्याचे प्रशासकीय विभाग म्हणून सांगता येतील. आता आपण महाराष्ट्राचे जे प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागांवर प्रश्न कसे येतील या दृष्टिकोनामधून या प्रशासकीय विभागांची तयारी करूयात. महाराष्ट्राचे जे प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागांमध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे, तालुक्यांची संख्या किती आहे, त्यानंतर प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो हे समजावून घेऊयात. सुरुवातीला कोकण प्रशासकीय विभाग. कोकण प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या 7 येते. या 7 जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर अशा प्रकारे 7 जिल्हे या कोकण प्रशासकीय विभागामध्ये आहेत. कोकण प्रशासकीय विभागामधील तालुक्यांची संख्या आहे 50. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा अशा 5 जिल्ह्यांचा समावेश पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतो. पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या 58 आहे. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक असे 5 जिल्हे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतात. आणि नाशिक प्रशासकीय विभागामधील एकूण तालुक्यांची संख्या 54 आहे. त्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग. औरंगाबाद प्रशासकीय विभाग या विभागामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद अशा प्रकारे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या 76 आहे. त्यानंतर 5वा प्रशासकीय विभाग म्हणजे अमरावती. अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या एकूण 5 आहे. आणि या 5 जिल्ह्यांमध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती अशा 5 जिल्ह्यांचा समावेश अमरावती प्रशासकीय विभागामध्ये होतो. आणि अमरावती प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या एकूण 56 एवढी आहे. आणि नागपूर प्रशासकीय विभागाचा विचार केला तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि या 6 जिल्ह्यांमध्ये वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, याशिवाय गडचिरोली आणि नागपूर अशा 6 जिल्ह्यांचा समावेश नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येतो. आणि नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या आहे 64. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभागांमध्ये मिळून 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. आता आपल्याला समजावून काय घ्यायचं की या प्रशासकीय विभागावरती कसे प्रश्न विचारले जातील. याच्यामध्ये तालुक्यांची संख्या कोणत्या प्रशासकीय विभागांमध्ये जास्त आहे त्यानुसार उतरता क्रम लावा असं सांगण्यात येईल. त्याच्यामध्ये जर विचार केला आपण तर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक तालुक्यांची संख्या आहे ते 76. त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या आहे 64. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागाचा 3रा क्रमांक लागतो. पुणे प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या आहे 58. त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभागाचा 4था क्रमांक आहे. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या आहे 56. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागाचा क्रमांक लागतो. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या आहे 54. आणि सर्वात कमी तालुक्यांची संख्या कोकण या प्रशासकीय विभागामध्ये आहे 50. म्हणजे सर्वात जास्त तालुके कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत तर औरंगाबाद 76 तालुक्यांचा समावेश होतो. आणि सर्वात कमी तालुके कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत तर ते कोकण प्रशासकीय विभागामध्ये 50 तालुक्यांचा समावेश होतो. त्यानंतर जसं आपण तालुक्यांची संख्या पाहिली त्याचप्रमाणे या प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या जास्त आहे हे पण आपल्याला उतरत्या क्रमानुसार जर विचारलं तर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या आहे ते 8. त्यानंतर 2रा क्रमांक आहे कोकण प्रशासकीय विभागाचा, जिल्ह्यांची संख्या आहे ते 7. त्यानंतर 3रा क्रमांक जिल्ह्यांच्या संख्येबाबत नागपूरचा लागतो. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या आहे 6. आणि 3 प्रशासकीय विभाग असे आहेत की त्यामधील जिल्ह्यांची संख्या समान आहे, ती आहे 5. ते आहे पुणे, नाशिक,
आणि अमरावती हे 3 प्रशासकीय विभाग, पुणे, नाशिक आणि अमरावती या 3ही प्रशासकीय विभागांमध्ये तालुक्यांची संख्या, जिल्ह्यांची संख्या जी आहे ती आहे 5. अशा प्रकारे जिल्ह्यांचा उतरता क्रम आणि तालुक्यांच्या संख्येनुसार उतरता क्रम आपल्याला विचारला जाईल. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा छोटीशी रिव्हिजन करूयात. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी 4 प्रशासकीय विभाग होते. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राचे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. 7वा नियोजित प्रशासकीय विभाग कोणता आहे ते लक्षात ठेवावं. 7वा नियोजित प्रशासकीय विभाग नांदेड आहे. याची घोषणा 5 जानेवारी 2009ला करण्यात आलेली आहे. या नांदेड प्रशासकीय विभाग जो नियोजित आहे त्याचं सध्या कामकाज औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सुरू आहे. सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग आपण पाहिला औरंगाबाद. सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग विचारला तर सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग कोकण आहे. सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग औरंगाबाद आहे. सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोकण आहे. अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याचबरोबर असंही आपल्याला प्रशासकीय विभागांबाबत प्रश्न विचारला जाईल की प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. म्हणजे प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. सुरुवातीला आपण औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल विचार करूयात. औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा जर विचार केला तर सर्वात जास्त क्षेत्रफळ औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये बीड जिल्ह्याचं आहे. बीडचं क्षेत्रफळ 10,993 चौरस किलोमीटर एवढं आहे. बीडनंतर नांदेडचा क्रमांक लागतो, त्यानंतर जालना, त्यानंतर उस्मानाबाद, त्यानंतर लातूर, त्यानंतर परभणी, त्यानंतर हिंगोली. अशा प्रकारे औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम आपल्याला सांगता येईल. औरंगाबाद प्रशासकीय विभागामधील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा बीड 10,993 चौरस किलोमीटर. आणि त्यानंतर मुंबई प्रशासकीय विभागामधील सर्वात जास्त क्षेत्रफळांचे जिल्हे, क्षेत्रफळानुसार क्रम जर लावला तर मुंबई प्रशासकीय विभागामधील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा आहे रत्नागिरी, ज्याचं क्षेत्रफळ 8,208 चौरस किलोमीटर एवढं आहे. त्यानंतर रत्नागिरीनंतर रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर असा क्रमांक लागतो. मुंबईमधील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. मुंबई प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी. मुंबई प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळानुसार सर्वात कमी असणारा जिल्हा मुंबई शहर. क्षेत्रफळ आहे फक्त 157 चौरस किलोमीटर. त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभागाचा विचार केला तर नागपूर प्रशासकीय विभागामधील गडचिरोली हा सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा आहे. गडचिरोलीचं क्षेत्रफळ 14,412 किलोमीटर चौरस किलोमीटर एवढं आहे. गडचिरोलीनंतर चंद्रपूर 11,443 किलोमीटर. त्यानंतर नागपूर 9,897 चौरस किलोमीटर. त्यानंतर वर्धा 6,309 चौरस किलोमीटर. त्यानंतर गोंदिया 5,431 चौरस किलोमीटर. त्यानंतर भंडारा 4,087 चौरस किलोमीटर. अशा प्रकारे नागपूर प्रशासकीय विभागामधील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लागतो. नागपूर प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा गडचिरोली 14,412 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. नागपूर प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळानं सर्वात कमी असणारा जिल्हा भंडारा, ज्याचं क्षेत्रफळ आहे 4,087 चौरस किलोमीटर. त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभागाचा जर विचार केला तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा आहे यवतमाळ, ज्याचं क्षेत्रफळ आहे 13,582 चौरस किलोमीटर. यवतमाळनंतर अमरावती 12,210 चौरस किलोमीटर. यानंतर बुलढाणा 9,661 चौरस किलोमीटर. यानंतर अकोला 5,429 चौरस किलोमीटर. आणि यानंतर वाशिम 5,150 चौरस किलोमीटर. अशा प्रकारे अमरावती प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे यवतमाळ, ज्याचं क्षेत्रफळ 13,582 चौरस किलोमीटर आहे. अमरावती प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळानं सर्वात लहान जिल्हा आहे वाशिम 5,150 चौरस किलोमीटर. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभाग येतो. नाशिक प्रशासकीय विभागामधील
क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर, 17,848 एवढं चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे अहमदनगर जिल्ह्याचं. त्यानंतर अहमदनगरनंतर नाशिक 15,530 चौरस किलोमीटर, जळगाव 11,765 चौरस किलोमीटर, धुळे 7,195 चौरस किलोमीटर आणि नंदुरबार 5,955 चौरस किलोमीटर. अशा प्रकारे या नाशिक प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, ज्याचं क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर आहे. आणि या नाशिक प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा आहे नंदुरबार, ज्याचं क्षेत्रफळ आहे 5,955 चौरस किलोमीटर. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागाचा जर विचार केला तर पुणे प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे पुणे, ज्याचं क्षेत्रफळ 15,643 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर सोलापूर 14,895 चौरस किलोमीटर, त्यानंतर सातारा 10,480 चौरस किलोमीटर, त्यानंतर सांगली 8,572 चौरस किलोमीटर, यानंतर कोल्हापूर 7,685 चौरस किलोमीटर. अशा प्रकारे पुणे प्रशासकीय विभागामधील सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार असणारा जिल्हा पुणे आहे, ज्याचं क्षेत्रफळ 15,643 चौरस किलोमीटर आहे. आणि पुणे प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान असणारा जिल्हा कोल्हापूर आहे, ज्याचं क्षेत्रफळ 7,685 चौरस किलोमीटर आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रशासकीय महाराष्ट्रामधील जे 6 प्रशासकीय विभाग आहेत या प्रशासकीय विभागांबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. या दृष्टिकोनामधूनही विचार करायला हवा. आता आपण या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ पाहिलं. कदाचित प्रश्न असाही विचारला जाईल की महाराष्ट्रामधील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम लावा. तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं क्षेत्रफळसुद्धा माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. यानंतर आपण महाराष्ट्रामधील जिल्हानिहाय तालुक्यांची संख्या पाहणार आहोत. याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाईल हे आपण सुरुवातीला लक्षामध्ये घेऊयात. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील कोणता असा एक जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये एकही तालुक्याचा समावेश होत नाही. महाराष्ट्रामध्ये मुंबई शहर असा जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये एकाही तालुक्याचा समावेश होत नाही. अशा प्रकारे त्यानंतर सर्वात कमी तालुके असणाऱ्या तालुक्यांचा क्रम लावा असाही विचारला जाईल आणि सर्वात जास्त तालुके असणाऱ्या जिल्ह्यांचा क्रम लावा असाही प्रश्न या बाबतीमध्ये विचारला जाईल. या दृष्टिकोनामधून या आपल्या जिल्हानिहाय तालुक्यांची संख्या आणि तालुके आपल्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक मार्क आता आपल्याला परीक्षेमध्ये महत्त्वाचा आहे. आपण म्हटलं की मुंबई शहर हा असा जिल्हा आहे की ज्यामध्ये एकाही तालुक्याचा समावेश होत नाही. त्यानंतर मुंबई उपनगर 3 तालुके येतात. त्यानंतर धुळे या जिल्ह्यामध्ये 4 तालुके येतात. हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यांचा समावेश होतो. नंदुरबार आणि वाशिम हे 2 जिल्हे असे आहेत की या 2 जिल्ह्यांमध्ये 6 तालुके येतात. त्यानंतर अकोला, भंडारा आणि ठाणे हे 3 जिल्हे असे आहेत की या 3ही जिल्ह्यांमध्ये 7 तालुक्यांचा समावेश होतो. त्यानंतर पालघर, सिंधुदुर्ग, जालना, उस्मानाबाद, वर्धा आणि गोंदिया हे 6 जिल्हे. पुन्हा एकदा पहा कोणते 6 जिल्हे आहेत. पालघर, सिंधुदुर्ग, जालना, उस्मानाबाद, वर्धा आणि गोंदिया या 6 जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची संख्या समान आहे, ती आहे 8. त्यानंतर रत्नागिरी आणि औरंगाबाद आणि परभणी हे 3 जिल्हे, रत्नागिरी, औरंगाबाद आणि परभणी या 3ही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची संख्या समान आहे, ती आहे 9. त्यानंतर लातूर आणि सांगली, लातूर आणि सांगलीचा विचार केला तर या 2 जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची संख्या समान येते, ती संख्या आहे 10. त्यानंतर सातारा, सोलापूर आणि बीड, सातारा, सोलापूर आणि बीडचा जर विचार केला तर या 3ही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची संख्या समान आहे, ती आहे 11. त्यानंतर कोल्हापूर याचा जर विचार केला तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या येते 12. कोल्हापूर बरोबरच गडचिरोली हाही जिल्हा असा आहे की ज्याच्यामध्ये तालुक्यांची संख्या आहे 12. त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या आहे 13.
त्यानंतर पुणे, अहमदनगर, नागपूर आणि अमरावती. आता या ठिकाणी आपण म्हणतोय पुणे, अहमदनगर, नागपूर, अमरावती या चारही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची संख्या समान आहे, जी आहे 14. त्यानंतर चंद्रपूर, रायगड, नाशिक, जळगाव. चंद्रपूर, रायगड, नाशिक, जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची संख्या समान आहे, ती आहे 15. आणि त्यानंतर नांदेड आणि यवतमाळ हे 2 जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये तालुक्यांची संख्या आहे 16. अशा प्रकारे सर्वात जास्त तालुके असणारे जिल्हे आणि सर्वात कमी तालुके असणारे जिल्हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतील. यानंतर आपण जिल्हा आणि जिल्ह्यातील सारख्या नावाचे तालुके समजावून घेणार आहोत. या ठिकाणी काही तालुके असे आहेत की ज्यांची नावं समान आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. उदाहरणार्थ कळंब तालुका घ्या. कळंब तालुक्याचा जर विचार केला तर कळंब तालुका यवतमाळमध्ये पण येतो आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पण येतो, म्हणजे नावं समान आहेत. त्यानंतर मालेगाव या तालुक्याचा जर विचार केला तर आपल्याला नाशिकचं नाव आठवतं, पण मालेगाव नावाचा तालुका वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. सेलू नावाचा तालुका परभणी आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये समान नावे असणारे तालुके आहेत. यानंतर नांदगाव हा तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर हा तालुका अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा येतो. त्यानंतर कारंजा हा तालुका वर्धा जिल्ह्यामध्ये पण आहे आणि कारंजा हा तालुका वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर शिरूर हा तालुका पुणे जिल्ह्यामध्ये पण येतो आणि शिरूर कासार हा तालुका बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांची नावं समान आहेत हेही आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावं लागेल. यानंतर आपण महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या विभागांना असणारी प्रादेशिक नावं आणि त्यांची वैशिष्ट्ये समजावून घेऊयात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांना नावं देण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ आपण कोकण असं नाव दिलेलं आहे. देश हा विभाग येतो. घाटमाता, मावळ, खानदेश, विदर्भ, मराठवाडा अशी वेगवेगळ्या विभागांना नावं दिली गेलेली आहेत. आता या नावांविषयी आपण माहिती समजावून घेऊयात. कोकण या विभागाचा जर विचार केला तर सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्राच्या दरम्यान असलेली जी अरुंद किनारपट्टी आहे तिला कोकण असं म्हटलं जातं आणि कोकणामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर देश या विभागाचा जर विचार केला तर सह्याद्रीच्या पूर्व बाजूला महाराष्ट्राचा देश हा प्रादेशिक विभाग आहे आणि यामध्ये पुणे विभागामधील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 5 जिल्ह्यांबरोबरच नाशिक विभागामधील नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. देश या विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर घाटमाता हा सह्याद्री पर्वताचा जो उंचवट्याचा भाग आहे त्याला घाटमाता म्हणून ओळखलं जातं आणि मावळ म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा जो भाग आहे त्याला मावळ प्रांत म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर खानदेश हा जो प्रादेशिक विभाग आहे तो उत्तर महाराष्ट्रामधील तापी खोऱ्यामधले धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांना मिळून खानदेश असं म्हटलं जातं. खानदेशामध्ये ज्या जमिनी आहेत त्या सुपीक जमिनी आहेत, काळ्या जमिनी आहेत आणि या ठिकाणची जी पिकं प्रसिद्ध आहेत ती म्हणजे कापूस आणि केळी ही पिकं खानदेशामधली महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यानंतर मराठवाडा म्हणजे मध्य महाराष्ट्रामधील गोदावरीचं खोरं. मध्य महाराष्ट्रामधील गोदावरीच्या खोऱ्याला मराठवाडा असं प्रादेशिक नाव आहे. हा प्रदेश वृक्ष प्रदेश म्हणून ओळखला जातो. गोदावरीच्या तीरावर नेवासे, पैठण यासारखी तीर्थक्षेत्र असतात. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद या प्रशासकीय विभागाचा समावेश होतो. मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. विदर्भ, नागपूर विभागाला विदर्भ किंवा वराड या नावाने व्यवहारामध्ये संबोधलं जातं. या ठिकाणी सुपीक काळी जमीन आहे आणि या ठिकाणची कापूस आणि संत्री ही पिकं प्रसिद्ध आहेत. याशिवाय या प्रादेशिक विभागामध्ये अमरावती विभागामधील 5 जिल्हे आणि नागपूर प्रशासकीय विभागामधील 6 जिल्हे अशा एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश विदर्भ या विभागामध्ये होतो. अशा प्रकारे हे वेगवेगळे प्रादेशिक विभाग आहेत. यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आलेले नवीन जिल्हे म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960ला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते आणि आत्ता आपण सद्यस्थितीचा जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश होतो.
मग महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ज्या 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली, ते नवीन जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली, केव्हा करण्यात आली आणि जिल्ह्याची निर्मिती होत असताना त्यावेळचे मुख्यमंत्री कोण होते, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आपण असं म्हणतो. सुरुवातीला 1 मे 1981ला 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद जिल्ह्यामधून जालना या 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती 1 मे 1981ला करण्यात आली. यावेळी श्री अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 1982मध्ये सुद्धा आणखी 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. यावेळी 16 ऑगस्ट 1982ला उस्मानाबाद जिल्ह्यामधून लातूर आणि 26 ऑगस्ट 1982ला चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली या 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती 1982मध्ये करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री बाबासाहेब भोसले हे होते. त्यानंतर बृहन्मुंबई या जिल्ह्यामधून मुंबई उपनगर या नवीन जिल्ह्याची निर्मिती 1990मध्ये करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री शरद पवार हे होते. त्यानंतर 1 जुलै 1998 या दिवशी आणखी 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती महाराष्ट्रामध्ये करण्यात आली. यावेळी अकोला जिल्ह्यामधून वाशिम आणि धुळे जिल्ह्यामधून नंदुरबार या 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती यावेळी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी हे होते. त्यानंतर 1 मे 1999 या दिवशी पुन्हा नवीन 2 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. यावेळी भंडारा जिल्ह्यातून गोंदिया आणि परभणी जिल्ह्यामधून हिंगोली या 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती 1 मे 1999ला करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री नारायण राणे हे होते. त्यानंतर अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे 1 ऑगस्ट 2014ला ठाणे जिल्ह्यामधून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण होते. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणजे 1 मे 1960 नंतर नवीन 10 जिल्ह्यांची निर्मिती केली गेलेली आहे. यामध्ये हे नवीन 10 जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, वाशिम, नंदुरबार याशिवाय गोंदिया, हिंगोली, पालघर हे ते 10 नवीन जिल्हे आहेत. या 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर करण्यात आलेली आहे. यानंतर कुलाबा जिल्ह्याचं नाव बदललं गेलं. हे केव्हा बदललं गेलं हे पण आपल्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. कुलाबा जिल्ह्याचं नाव बदलून ते रायगड जिल्हा असं 1 जानेवारी 1981ला करण्यात आलं. त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना लक्षात ठेवावी 1 नोव्हेंबर 1956ला स्थापना करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी. अशा प्रकारे आपल्याला या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीविषयी माहिती सांगता येईल. आता आपण महाराष्ट्राच्या प्रमुख प्राकृतिक विभागांविषयी माहिती पाहूयात. यालाच आपण महाराष्ट्राचे प्रमुख रचनात्मक विभाग असंही म्हणतो. महाराष्ट्राचे प्रमुख प्राकृतिक विभाग लक्षात ठेवताना सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवायची की महाराष्ट्राचे प्रमुख प्राकृतिक जे विभाग आहेत ते आहेत 3. पहिला कोकण किनारपट्टी, दुसरा सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट, सह्याद्रीच्या आणि सातपुडाच्या पर्वताच्या रांगा, आणि तिसरा म्हणजे महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचा पठारी प्रदेश किंवा देश. अशा प्रकारे महाराष्ट्राचे प्रमुख 3 रचनात्मक किंवा प्राकृतिक विभाग पडतात. आणि या 3 प्रमुख रचनात्मक किंवा प्राकृतिक विभागांविषयी आपण आता सविस्तर माहिती समजावून घेऊयात. सुरुवातीला कोकण किनारपट्टी. महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली लांब आणि चिंचोळी किनारपट्टी कोकण आहे. किनारपट्टीच्या पूर्वेला दक्षिणोत्तर समांतर दिशेनं सह्याद्री पर्वत आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे. सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण म्हणून ओळखलं जातं. आता आपण कोकणची निर्मिती कशी झाली ते समजावून घेऊयात. महाराष्ट्राच्या पश्चिमेला आणि अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग झाला आणि कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली. म्हणजे सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली. याच वेळेस किनाऱ्याचं निमज्जन किंवा खचन म्हणजे काय हे पण आपल्या लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. किनारपट्टीवरती समुद्राची पातळी जेव्हा उंचवली जाते त्यावेळी किनाऱ्याचं निमज्जन किंवा किनाऱ्याचं खचन झालं असं समजलं जातं. आता आपण कोकणाची लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ याविषयी माहिती समजावून घेऊयात.
कोकण किनारपट्टीचे दक्षिणोत्तर लांबी जी आहे ती 720 किलोमीटर आहे आणि हे उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत किंवा उत्तरेला दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत कोकणचा विस्तार आहे. आणि कोकणाच्या रुंदीचा जर विचार केला तर कोकणाची रुंदी सर्वत्र समान नाही, कारण पश्चिम घाटामुळं कोकणाची रुंदी सर्वत्र समान नाही, हे लक्षात ठेवावं. सरासरी रुंदीचा जर विचार केला तर सरासरी रुंदी 30 ते 60 किलोमीटर एवढी आहे. उत्तरेकडं रुंदी उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये कोकणाची रुंदी 100 किलोमीटर एवढी आहे. दक्षिणेकडे 40 ते 45 किलोमीटर इतकी कमी रुंदी आहे. कोकणाचं भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे 30,394 चौरस किलोमीटर एवढं कोकणाचं क्षेत्रफळ आहे. अशा प्रकारे कोकणाची लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ याविषयी आपल्याला माहिती सांगता येईल. कोकणाच्या प्राकृतिक रचनेचा जर आपण विचार केला तर कोकणचा भाग हा सलग मैदान नाही. कोकणाचा भाग डोंगर दऱ्यांनी व्यापलेला कमी उंचीचा सखल भाग मानला जातो. किनाऱ्याजवळ वाळूचे पट्टे आहेत. किनारपट्टीजवळ सखल भागाची समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची सुमारे 15 मीटर एवढी आहे. किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत उंची सुमारे 250 मीटरपर्यंत वाढते. सह्याद्रीच्या पायथ्याशी उतार मंद स्वरूपाचा आहे. प्रदेशाचा सर्वसाधारण उतार हा पूर्व पश्चिम दिशेनं आहे. यानंतर कोकणचे उपविभाग आपण समजावून घेऊयात. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण हे कोकणाचे 2 उपविभाग मानले जातात. पहिला उपविभाग उत्तर कोकण आणि दुसरा उपविभाग दक्षिण कोकण आहे. उत्तर कोकणामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण जास्त खडकाळ आणि डोंगराळ आहे. यानंतर आपण खलाटी आणि वलाटी यांच्याविषयी माहिती समजावून घेऊयात. सुरुवातीला खलाटी आणि वलाटी हे भाग कशावरून पाडण्यात आलेले आहे हे समजावून घेऊयात. खलाटी आणि वलाटी हे जे 2 भाग आहेत ते कोकणामध्ये उंचीनुसार पाडले गेलेले भाग आहेत. कोकणामध्ये सखल प्रदेशाची उंची पश्चिमेकडून वाढत जात आहे. पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतचा जो सखल भाग आहे त्याला खलाटी असं म्हणतात आणि खलाटीची समुद्र सपाटीपासूनची उंची फार कमी आहे. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा यापेक्षा जास्त असते. हा भाग पश्चिम कोकणामध्ये येतो. या भागामध्ये गाळाची चिंचोळी मैदान आहेत. आणि वलाटी या भागाचा जर विचार केला तर खलाटीच्या पूर्वेला जो डोंगराळ भाग येतो त्याला वलाटी असं म्हटलं जातं. या प्रदेशाची साधारण उंची 275 ते 300 मीटरपर्यंत आहे. जसं जसं सह्याद्रीच्या पायथ्यालगत जावं तशी तशी त्याची उंची वाढत जाते. कोकण किनारपट्टीच्या सह्याद्री पर्वताच्या पायथ्यालगतचा भाग म्हणजे वलाटी. हा भाग पूर्व कोकणामध्ये येतो. सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील भागाचा यामध्ये समावेश होतो. हा भाग जास्त उंच सखल भाग आहे. वेगानं वाहणाऱ्या नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग यांचा समावेश यामध्ये होतो. या भागामध्ये उतार तीव्र स्वरूपाचा आहे. या भागामध्ये शेतीचा विकास कमी प्रमाणामध्ये झालेला दिसून येतो. या भागामध्ये फलोत्पादन मोठ्या प्रमाणावरती केलं जातं. अशा प्रकारे आपल्याला खलाटी आणि वलाटी याविषयी माहिती सांगता येईल. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षामध्ये काय ठेवायचं तर कोकणामध्ये उंचीनुसार खलाटी आणि वलाटी असे 2 भाग पडलेले असून पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतचा जो सखल भाग आहे त्याला खलाटी म्हणतात आणि खलाटीच्या पूर्वेला जो डोंगराळ भाग येतो त्याला वलाटी असं म्हटलं जातं. आता आपण सर्वाधिक किनारपट्टी असणाऱ्या जिल्ह्यांचा क्रम समजावून घेऊयात. आपण म्हणतो की एकूण किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर आहे. तर ही 720 किलोमीटर लांबी कोणकोणत्या जिल्ह्यांना लाभलेली आहे ते आपण उतरत्या क्रमानुसार लक्षामध्ये ठेवूयात. रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेली असून ती 237 किलोमीटर लांबीची आहे. यानंतर ठाणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो जो 127 किलोमीटर लांबीचा आहे. त्यानंतर रायगड जिल्हा 122 किलोमीटर, सिंधुदुर्ग जिल्हा 120 किलोमीटर, मुंबई 114 किलोमीटर. एकूण किनारपट्टी 720 किलोमीटर लांबीची आहे. अशा प्रकारे सर्वात जास्त किनारपट्टी रत्नागिरी जिल्ह्याला 237 किलोमीटर लांबीची लाभलेली आहे आणि सर्वात कमी किनारपट्टी मुंबई या जिल्ह्याला 114 किलोमीटर लांबीची लाभलेली आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राला एकूण किनारपट्टी 720 किलोमीटर लांबीची लाभलेली दिसून येते. यानंतर आपण खाड्यांविषयी माहिती पाहूयात. सुरुवातीला खाडी कशाला म्हणायचं ते समजावून घेऊयात. ज्यावेळी सागराला भरती येते त्यावेळी भरतीचं पाणी नद्यांच्या मुखामधून
बऱ्याच आतपर्यंत जातं आणि भरतीचं पाणी नदीच्या मुखापर्यंत जेथपर्यंत आत शिरतं तेवढ्या भागाला खाडी म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे खाडी म्हणजे आपल्या लक्षात काय ठेवायचं, ज्यावेळी सागराला भरती येते त्यावेळी भरतीचं पाणी नद्यांच्या मुखामधून बऱ्याच आतपर्यंत प्रवेश करत असतं आणि भरतीचं पाणी नदीच्या मुखामध्ये जिथंपर्यंत आत प्रवेश करतं तेवढ्या भागाला खाडी म्हणून ओळखलं जातं. जहाज वहनासाठी आणि बंदरे विकासासाठी याचा फायदा होतो. आता महाराष्ट्रातील नद्यांच्या प्रमुख खाड्या आपण लक्षामध्ये घेऊयात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रमुख खाड्या आणि त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते पाहूयात. डहाणू, वसई, दातिवरे या खाड्या पालघर जिल्ह्यामध्ये येतात. ठाणे ही खाडी ठाणे जिल्ह्यामध्ये येते. मनोरी, मालाड, माहीम या खाड्या मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये येतात. या ठिकाणी मनोरी जी खाडी आहे ती दहिसर नदीच्या मुखाशी येते. त्यानंतर रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल, धरमतर, रोहा, राजापुरी अशा प्रकारच्या खाड्या या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. यामध्ये धरमतर खाडी ही पाताळगंगा नदीच्या मुखाशी आहे. त्यानंतर बाणकोट खाडी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. केळसी, दाभोळ, जयगड, भाट्टे, पूर्णगड, जैतापूर या ज्या खाड्या आहेत या खाड्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात. या ठिकाणी केळसी ही खाडी भारजा नदीच्या मुखाशी आहे. दाभोळ ही खाडी वशिष्ठी नदीच्या मुखाशी आहे. जयगड ही खाडी शास्त्री नदीच्या मुखाशी आहे. बाठ्ठे ही खाडी काजळी नदीच्या मुखाशी आहे. पूर्णगड ही खाडी मुचकुंदी नदीच्या मुखाशी आहे आणि जैतापूर ही खाडी काजवी नदीच्या मुखाशी आहे. अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील या खाड्या आहेत. त्यानंतर देवगड, आचरा, कलावली आणि कर्ली या खाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात. या ठिकाणी या खाड्या लक्षात ठेवताना महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी म्हणून धरमतर खाडी लक्षात ठेवावी. धरमतर खाडी ही पाताळगंगा नदीच्या मुखाशी तयार होणारी खाडी आहे आणि ती खाडी रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खाड्यांबरोबरच सागरी किल्ले सुद्धा महत्त्वाचे आहेत. कोकणामधील सागरी किल्ले कशाला म्हणतात हे पण आपण लक्षात घेऊयात. महाराष्ट्रामध्ये काही किल्ले सागर किनाऱ्यावरती अथवा समुद्रातील खडकांवरती बांधलेले आहेत. यांना सागरी किल्ले म्हणून ओळखलं जातं. उदाहरणार्थ वसईचा किल्ला, जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे किल्ले सागरी किल्ले म्हणून ओळखले जातात. बंदरांचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मुंबई हे नैसर्गिक आणि आंतरराष्ट्रीय बेट आहे. मुंबई बंदराचा ताण कमी व्हावा यासाठी मुंबईजवळ नावासेवा हे बंदर उभारण्यात आलेलं आहे. मुंबईच्या दक्षिणेला अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला यासारखी बंदरं आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण बंदरांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 49 बंदरं आहेत. यानंतर खनिज तेल साठा ही कोकण किनारपट्टीजवळ सापडलेला आहे. कोकण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रामध्ये सापडलेला बॉम्बे हाय हा खनिज तेल साठा, तसंच वसई आणि रत्नागिरी येथे सापडलेलं तेल यामुळे कोकणाचा विकास होण्यासाठी मदत झालेली आहे. कोकणामधील बेटांचा जर विचार केला तर सुरुवातीला बेट कशाला म्हणायचं हे पण माहिती असणं गरजेचं आहे. असा भाग जमिनीपासून दुरावलेला असला पाहिजे आणि सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला भाग असला पाहिजे. याला बेट म्हणून ओळखलं जातं. आणि बेटांचे सुद्धा 3 प्रकार पडतात. सागर किनाऱ्यावरील, समुद्राअंतर्गत आणि नदी प्रवाहात निर्माण झालेली अशी 3 प्रकार बेटांचे पडतात. महाराष्ट्रातील प्रमुख बेटांचा जर आपण विचार केला तर मुंबई, म्हड, साष्टी ही प्रमुख बेटं मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर कुर्टे हे बेट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कुलाबा, कासा आणि जंजिरा ही बेटं रायगड जिल्ह्यामध्ये येतात. अशा प्रकारे ही महाराष्ट्रातील प्रमुख बेटं आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा प्राकृतिक विभागाचा जर आपण विचार केला तर सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट, सह्याद्रीच्या आणि सातपुडा पर्वताच्या डोंगररांगा हा दुसरा प्राकृतिक विभाग येतो. हा जो प्राकृतिक विभाग आहे तो दक्षिणोत्तर तापी ते कन्याकुमारी दरम्यान पसरलेला आहे. एकूण लांबी 1600 किलोमीटर आहे सह्याद्री पर्वताची. आणि महाराष्ट्रातील एकूण लांबीचा विचार केला तर 440 किलोमीटर महाराष्ट्रातील लांबी आहे सह्याद्री पर्वताची. सरासरी उंची 915 ते 1220 मीटर आहे. महाराष्ट्रामध्ये याला सह्याद्री या नावानं ओळखलं जातं. आणि सह्याद्री पर्वताच्या निर्मितीच्या कालखंडाचा जर विचार केला
तर सेनोझॉइक म्हणजे गोंडवाना कालखंडामध्ये सह्याद्री पर्वताची निर्मिती झालेली आहे. यानंतर यामधील खडकाचा प्रकार बेसॉल्ट आणि जांभा प्रकारचा आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टी सह्याद्रीला समांतर पर्वत आहे. म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला हा जो सह्याद्री पर्वत आहे, पश्चिम घाट आहे, तो समांतर पर्वत मानला जातो आणि हा पर्वत दख्खनच्या पठाराची पश्चिम सरहद्द निश्चित करतो. उत्तरेला सातमाळा डोंगर रांगांपासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट या नावानेही ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी कमी होत जाते. भारताचा विचार केला तर पश्चिम घाटाची उंची दक्षिणेकडे वाढत जाते. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते आणि दक्षिणेकडे कमी कमी होत जाते. पण भारतामध्ये या उलट पश्चिम घाटाची उंची दक्षिणेकडे वाढत जाते आणि उत्तरेकडे कमी कमी होत जाते. म्हणूनच सर्वात उंच शिखरं ही दक्षिण भारतामध्ये आढळतात. उदाहरणार्थ अनाईमुडी हे शिखर 2695 मीटर उंचीचं हे पश्चिम घाटातील शिखर दक्षिण भारतामध्ये आहे. अशा प्रकारे भारताचा विचार केला तर पश्चिम घाटाची उंची दक्षिणेकडे वाढत जाते आणि उत्तरेकडे कमी कमी होत जाते. पश्चिम किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशाकडून म्हणजे कोकणाकडून जर पर्वताकडे पाहिलं तर सह्याद्री सरळ भिंतीसारखा दिसतो. पश्चिमेकडं सह्याद्रीचा उतार एकदम तीव्र स्वरूपाचा आहे. पूर्वेकडून जर पाहिलं तर पठाराचा जो उतार आहे तो उतार मंद स्वरूपाचा आहे. सह्याद्री पर्वतामुळं अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचं आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्यांचे जलविभाजक वेगवेगळे झालेले आहेत. सह्याद्रीच्या घाटवाट्याची उंची समान नाही तर वेगवेगळी निरनिराळी आहे. नद्यांचं अपक्षरण म्हणजे खनन कार्यामुळं जलविभाजकांचं स्थान बदललं गेलेलं आहे. पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर पश्चिम घाट हा जगामधल्या सर्वात जास्त जैवविविधता प्रदेशापैकी एक प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशाला युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. भारताच्या एकूण क्षेत्रापैकी 40% क्षेत्रास पाणी पुरवठा पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्यांपासून होतो. दख्खनच्या पठारावरील नद्यांच्या उगमस्थानाचे प्रदेश याचा जर आपण विचार केला तर दख्खनच्या पठारावरील महत्त्वाच्या नद्यांची उगमस्थानं या सह्याद्री पर्वतामध्ये आहेत. गंगा नदीच्या खालोखाल महत्त्वाची असलेली गोदावरी नदी महाराष्ट्रामध्ये उगम पावून पूर्वेकडे वाहते. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरजवळ गोदावरी नदीचा उगम पावतो आणि नाशिक शहरामध्ये येईपर्यंत गोदावरी नदी 20 किलोमीटर लांबीच्या घळईमधून वाहते आणि त्या ठिकाणी ती रांजण खळगे तयार करते. रांजण खळगे म्हणजे काय तर नदीच्या पात्रामध्ये दगडगोट्यांच्या अपक्षरण क्रियेमुळं किंवा खनन क्रियेमुळं तयार झालेले जे वक्राकार खोल खड्डे असतात त्यांना रांजण खळगे असं म्हटलं जातं. आणि अशाच प्रकारचे रांजण खळगे घोड नदीची उपनदी असणारी कुकडी नदीनं निघोज जिल्हा पुणे या ठिकाणी तयार केलेले आहेत. याशिवाय आपण या ठिकाणी उल्लेख केला होता की नाशिक शहरात येईपर्यंत गोदावरी नदी 20 किलोमीटर लांबीच्या घळीमधून वाहते आणि त्या ठिकाणी ती रांजण खळगे तयार करते. तर अशा प्रकारे रांजण खळग्याची संज्ञा आहे. त्यानंतर कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी भीमा नदी आहे. सह्याद्रीमध्ये गोदावरी नदीच्या उगमाच्या दक्षिणेला 100 किलोमीटर अंतरावर भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदी उगम पावते. यानंतर आपण सह्याद्री पर्वतामधील महत्त्वाच्या शिखरांविषयी माहिती घेऊयात. सह्याद्री पर्वतामधील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. त्याची उंची 1646 मीटर आहे. कळसुबाईचं भौगोलिक स्थान गोदावरीची उपनदी प्रवरा नदीच्या उगमाजवळ इगतपुरीजवळ आहे. नाशिकच्या उत्तरेला साल्हेर शिखर आहे. साल्हेर शिखराची उंची 1567 मीटर एवढी आहे. हरिश्चंद्रगडाची उंची 1424 मीटर आहे. नाशिकच्या उत्तरेला सप्तशृंगी डोंगर आहे ज्याची उंची 1416 मीटर आहे. त्र्यंबकेश्वरची उंची 1304 मीटर आहे. ही महत्त्वाची शिखरं आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये तौला, धुळे जिल्ह्यामध्ये हनुमान, नंदुरबार जिल्ह्यामध्ये अस्तंभा, पुणे जिल्ह्यामध्ये तोरणा यासारखी शिखरं महत्त्वाची मानली जातात. त्यानंतर घाटमाथ्यावरील किंवा पर्वतमाथ्यावरील किल्ले आपण लक्षामध्ये घेणार आहोत. सह्याद्रीच्या पर्वताच्या आणि त्याच्या शिखरांवर उंच आणि रुंद जो सपाट प्रदेश असतो त्याला घाटमाथा असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ माथेरान, पाचगणी, महाबळेश्वर हे प्रसिद्ध घाटमाथे आहेत. तसंच हे घाटमाथे
थंड हवेची ठिकाणं म्हणून सुद्धा ओळखली जातात. किल्ल्यांचा जर विचार केला तर सह्याद्री पर्वताच्या अनेक घाटमाथ्यांवरती शिवनेरी, रायगड, सिंहगड, प्रतापगड, पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले आहेत. यानंतर आपण घाट किंवा खिंड याविषयी माहिती पाहणार आहोत. घाट आणि खिंड म्हणजे नेमकं काय? तर पर्वताच्या रांगा जेव्हा लांबच लांब पसरलेल्या असतात तेव्हा त्या उंच लांब रांगांमध्ये कमी उंचीचा जो भाग असतो या अशा कमी उंचीच्या भागाला खिंड असं म्हटलं जातं. सह्याद्री पर्वतामध्ये आढळणाऱ्या घाटांचा जर विचार केला तर सह्याद्री पर्वतामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगावरून गेल्यास थळघाट, माळसेज घाट, आंबेनळी, कुंभारली घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट यासारखे महत्त्वाचे घाट आढळतात. हे घाट कोकण आणि महाराष्ट्र पठार यांना जोडणारे दुवे मानले जातात. आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घाटांविषयी माहिती पाहणार आहोत. यामध्ये घाटाचं नाव, ते घाट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या मार्गावरती आहे. दिवा घाट हा पुणे जिल्ह्यामध्ये पुणे बारामती मार्गावरती आहे. लिंगा घाट रायगड पुणे जिल्ह्यामध्ये कोलाड भोर मार्गावरती आहे. कुंभा घाट रायगड पुणे जिल्ह्यामध्ये कोलाड भोर मार्गावरती येतो. शेवत्या घाट रायगड पुणे जिल्ह्यामध्ये माणगाव भोर मार्गावरती आहे. वरंदा घाट रायगड पुणे जिल्ह्यामध्ये पुणे महाड मार्गावरती येतो. शीर घाट पालघर नाशिक या जिल्ह्यामध्ये नाशिक जव्हार मार्गावरती आहे. थळघाट ठाणे नाशिक जिल्ह्यामध्ये मुंबई नाशिक मार्गावरती आहे. कसारा घाट नाशिक जिल्ह्यामध्ये मुंबई नाशिक मार्गावरती आहे. माळशेज घाट पुणे ठाणे जिल्ह्यामध्ये अहमदनगर शहापूर मार्गावरती येतो. नाणे घाट पुणे ठाणे जिल्ह्यामध्ये असून अहमदनगर शहापूर मार्गावरती आहे. भीमाशंकर घाट रायगड पुणे जिल्ह्यामध्ये असून नारायणगाव मंदर पनवेल मार्गावरती आहे. सावळी घाट रायगड पुणे जिल्ह्यामध्ये असून राजगुरुनगर पनवेल मार्गावरती आहे. कुसूर घाट रायगड पुणे जिल्ह्यामध्ये असून राजगुरुनगर कर्जत मार्गावरती आहे. बोरघाट रायगड पुणे जिल्ह्यामध्ये असून मुंबई पुणे मार्गावरती आहे. कात्रज घाट पुणे जिल्ह्यामध्ये असून तो पुणे सातारा मार्गावरती आहे. ढवळा घाट रायगड आणि सातारा जिल्ह्यामध्ये असून तो पोलादपूर आणि भोर मार्गावरती येतो. पारघाट रायगड सातारा जिल्ह्यामध्ये असून महाबळेश्वर महाड मार्गावरती आहे. कशेडी घाट रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून महाड दापोली मार्गावरती येतो. हातलोट घाट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून तो दापोली मेंढे सातारा जिल्ह्यामध्ये येतो. उत्तर तिवरा घाट रत्नागिरी सातारा जिल्ह्यामध्ये येतो. कुंभारली घाट रत्नागिरी सातारा जिल्ह्यामध्ये येतो आणि कराड चिपळूण मार्गावरती आहे. पसरणी घाट सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि वाई पाचगणी मार्गावरती येतो. खंबाटकी घाट सातारा जिल्ह्यामध्ये असून पुणे सातारा मार्गावरती आहे. दक्षिण तिवरा घाट रत्नागिरी सांगली जिल्ह्यामध्ये येतो. आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असून कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आहे. अनुस्करा घाट रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असून कोल्हापूर राजापूर मार्गावरती आहे. भुईबावडा हा घाट रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर करूळ घाट रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असून तो कोल्हापूर वैभववाडी राजापूर मार्गावरती आहे. यानंतर फोंडा घाट रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असून कोल्हापूर कणकवली पणजी मार्गावरती आहे. हनुमंत घाट रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो. आंबोली घाट रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर सावंतवाडी मार्गावरती येतो. सामघाट रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. चंदनपुरी घाट अहमदनगर जिल्ह्यामध्ये असून संगमनेर पुणे मार्गावरती चंदनपुरी घाट आहे. विटा घाट अहमदनगर जिल्ह्यामध्ये असून संगमनेर शहापूर मार्गावरती विटा घाट आहे. तोरणमाळ घाट नंदुरबार जिल्ह्यामध्ये असून शहादा तोरणमाळ मार्गावरती तोरणमाळ घाट येतो. चांदसैली घाट नंदुरबार जिल्ह्यामध्ये असून शहादा धडगाव मार्गावरती चांदसैली घाट येतो. कोंडाईवारी घाट धुळे जिल्ह्यामध्ये असून साक्री नवापूर मार्गावरती कोंडाईवारी घाट आहे. बिजासन घाट धुळे जिल्ह्यामध्ये असून तो धुळे आग्रा मार्गावरती आहे. लळिंगबारी घाट धुळे जिल्ह्यामध्ये असून तो धुळे मुंबई मार्गावरती येतो. पालघाट जळगाव जिल्ह्यामध्ये असून पालघाट यावल इंदोर मार्गावरती आहे. चिखलदरा घाट अमरावती जिल्ह्यामध्ये असून चिखलदरा घाट अमरावती चिखलदरा धावणी मार्गावरती आहे. सारसा घाट चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असून तो सिरोंचा चंद्रपूर मार्गावरती आहे. कुंडी घाट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असून
कोंडी घाट देवरुख कोल्हापूर मार्गावरती येतो. अशा प्रकारे वेगवेगळे घाट आहेत. यानंतर आपण सह्याद्री पर्वताच्या डोंगर रंगांविषयी माहिती समजावून घेऊयात. सह्याद्री पर्वताच्या 3 मोठ्या डोंगर रंगा मानल्या जातात. यामध्ये शंभू महादेव डोंगर रंगा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रंगा, सातमाळा अजिंठा डोंगर रंगा या सह्याद्री पर्वताच्या 3 मोठ्या डोंगर रंगा मानल्या जातात. याच्यातल्या शंभू महादेव डोंगर रंगा, शंभू महादेव डोंगर रांग ही सह्याद्री पर्वतापासून आग्नेय दिशेने जाणारी डोंगर रांग आहे आणि रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असं म्हटलं जातं. या डोंगर रांगा सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून पुढे कर्नाटक राज्यामध्ये जातात. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेला शंभू महादेव डोंगर आहेत. महाराष्ट्रामधील पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगर रांग ही शंभू महादेव डोंगर रांग आहे. शंभू महादेव डोंगरावर वाईजवळील पाचगणी आणि महाबळेश्वर ही ठिकाणं आहेत. टेबल लँड या नावाचं पाचगणी पठार प्रसिद्ध आहे आणि या डोंगर रांगेमुळं भीमा आणि कृष्णा नदीची खोरी वेगळी झालेली आहे. या डोंगर रांगेमध्ये शंभू महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. या डोंगर रांगा 18 अंश उत्तर अक्षवृत्तापासून आग्नेय दिशेने पसरलेल्या आहेत. सातारा सांगली जिल्ह्यामध्ये या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. या डोंगर रांगेच्या सातारा जिल्ह्यामध्ये शाखेला बामनोलीचे डोंगर म्हणून ओळखलं जातं. या डोंगर रांगेच्या कराड जिल्ह्यामध्ये शाखेला आगाशिवचे डोंगर असं म्हटलं जातं. अशा प्रकारे शंभू महादेव डोंगर रांग ही सह्याद्री पर्वतामधील एक मोठी डोंगर रांग आहे. यानंतर आपण हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेविषयी माहिती समजावून घेऊयात. गोदावरीच्या दक्षिणेला हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आहेत. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा या डोंगर रांगेच्या पश्चिम भागामध्ये हरिश्चंद्र घाट आणि पूर्व भागाला बालाघाट या नावाने ओळखलं जातं. अशा प्रकारे ही हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आग्नेयेस वळून आंध्र प्रदेशामधील हैदराबादपर्यंत जातात. या डोंगर रांगांवर सपाट माथ्याचे प्रदेश आहे. सह्याद्री पर्वतामधील कळसुबाईपासून ही डोंगर रांग सुरू होते आणि पूर्वेकडे उस्मानाबाद लातूर जिल्ह्यापर्यंत पसरलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये या डोंगर रांगेला हरिश्चंद्रगड असं म्हणतात आणि बीड जिल्ह्यामध्ये या डोंगर रांगेला बालाघाट या नावाने ओळखलं जातं. या डोंगर रांगेमुळे गोदावरी आणि भीमा नदीची खोरी वेगळी झालेली आहे. पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे. शिवनेरी हा प्रसिद्ध किल्ला या डोंगर रांगांमध्ये आहे. पुणे जिल्ह्यामध्ये या डोंगर रांगेला तसुमाई डोंगर या स्थानिक नावानं ओळखलं जातं. अहमदनगर जिल्ह्यामध्ये या डोंगर रांगेला बाळेश्वर डोंगर या स्थानिक नावानं ओळखलं जातं. अशा प्रकारे या हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आहेत. यानंतर तिसरी महत्त्वाची डोंगर रांग सह्याद्री पर्वतामधील म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला या डोंगर रांगा आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगांची सर्वसामान्य उंची 200 ते 300 मीटर आहे. सह्याद्रीमधील नाशिक जिल्ह्यामधील तौला शिखरापासून पूर्वेकडे यवतमाळ जिल्ह्यापर्यंत विस्तार आहे. या रांगांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामधील दौलताबाद किल्ला येतो. तसेच अजिंठा वेरूळ यांचा समावेश होतो. अजिंठा लेण्या वाघूर नदीच्या वळणावरच्या खडकामध्ये आहेत. सातमाळा डोंगर मनमाडच्या पलीकडे अंकाई टंकाईपासून अजिंठा म्हणून ओळखल्या जातात. अजिंठा डोंगर रांगेच्या पूर्वेला निर्मल डोंगर रांग आणि 2 शाखा होतात. यामध्ये दक्षिणेकडील नांदेड जिल्ह्यामधून जाणारी निर्मल डोंगर रांग आणि उत्तरेला यवतमाळ जिल्ह्यामधून जाणारी अजिंठा डोंगर रांग. अशा प्रकारे अजिंठ्याच्या डोंगर रांगेच्या पूर्वेला या 2 शाखा होतात. या 2 शाखा निर्मल डोंगर रांग आणि अजिंठा डोंगर रांग म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या पर्वतरांगा आहेत. गोदावरी आणि तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी ही सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. पूर्वेकडे सातमाळा अजिंठा डोंगर रांगांची उंची कमी कमी होत जात आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सातमाळा डोंगर रांग आहे. अजिंठा टेकड्यांचा उतार उत्तरेकडे तीव्र आहे. अजिंठा टेकड्यांचा उतार दक्षिणेकडे गोदावरी नदीच्या खोऱ्याकडे मंद आहे. याशिवाय देवगिरीचा इतिहास प्रसिद्ध किल्ला, अजिंठ्याची जगप्रसिद्ध लेणी या डोंगरामध्ये उत्तरेकडील उतारावरती वाघूर नदीच्या वळणाच्या खडकामध्ये आहे. याशिवाय अजिंठा डोंगर रांग ही डोंगर रांग तुटक स्वरूपाची डोंगर रांग आहे. अजिंठा डोंगर रांगेची साधारण दिशा जर आपण पाहिली
तर अजिंठा डोंगररांगेची साधारण दिशा पश्चिम पूर्व अशी आहे. वेरूळ डोंगरामध्ये वेरूळ लेणी येतात. अजिंठा डोंगराच्या पश्चिम भागामध्ये सातमाळा डोंगर आहेत. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल का अजिंठा डोंगराचा जो पश्चिम भाग आहे त्या पश्चिम भागाला सातमाळा डोंगर म्हणून ओळखलं जातं. नाशिक जिल्ह्यामध्ये वायव्य कोपऱ्यामध्ये सातमाळा डोंगर सुरू होतं आणि सातमाळा डोंगराच्या ज्या रांगा आहेत त्या रांगा मनमाडच्या पलीकडे अंकाई टंकाईपासून अजिंठा टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. सातमाळा अजिंठा डोंगररांगांच्या पूर्वेला उतार मंद स्वरूपाचा आहे तर पश्चिम बाजूला उतार तीव्र स्वरूपाचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सातमाळा अजिंठा डोंगररांगाविषयी माहिती सांगता येईल. आता आपण सातमाळा अजिंठा डोंगररांगांच्या शाखांविषयी माहिती पाहूयात. याच्यामध्ये अजिंठा डोंगररांगाच्या शाखा कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या शाखेला कोणतं नाव आहे हे आपण पाहणार आहोत. अजिंठा डोंगररांगांच्या शाखा नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये आहेत. त्याला गाळणा टेकड्या असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामधील जे डोंगर आहेत त्यांना निर्मलचे डोंगर असं म्हणतात. हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोलीचे डोंगर म्हणून ओळखलं जातं. नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेडचे डोंगर म्हणून ओळखतात. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसदच्या टेकड्या म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे सातमाळा अजिंठा डोंगररांगांच्या शाखा आहेत. त्यानंतर सातपुडा पर्वतरांग आणि डोंगररांगेचा जर आपण विचार केला तर सातपुडा पर्वतरांग ही पूर्व पश्चिम दिशेने पसरलेली आहे. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी नदीचं खोरं वेगळं झालेलं दिसून येतं. याशिवाय महाराष्ट्रामध्ये सातपुडा डोंगररांगा या उत्तर महाराष्ट्रामध्ये येतात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पश्चिम भागामध्ये तोरणा पठार आहे. या तोरणा पठाराची उंची 1036 मीटर एवढी आहे. सर्वात जास्त उंचीचं शिखर अस्तंबा डोंगर असून त्याची उंची 1325 मीटर आहे. अस्तंबा डोंगरावरून तापी नदीचं पात्र दिसतं. सातपुडा पर्वतरांगांचा काही भाग अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये आहे. त्याला गाविलगड टेकड्या म्हणून ओळखलं जातं. सातपुडा पर्वतामधील वैराट हा डोंगर महत्त्वाचा मानला जातो. वैराट शिखराची उंची 1177 मीटर आहे. चिखलदरा या शिखराची उंची 1115 मीटर एवढी आहे, 1115 मीटर. त्यानंतर अमरावतीमधील गाविलगड टेकड्यांचा दक्षिण उतार हा उतार अतिशय तीव्र स्वरूपाचा उतार मानला जातो. त्यानंतर तोरणमाळच्या डोंगराचा जर विचार केला तर तोरणमाळचा डोंगर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. याची उंची 1036 मीटर एवढी आहे. तोरणमाळच्या डोंगरामधील शिखर अस्तंबा शिखर 1325 मीटर उंचीचा. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण वायव्य महाराष्ट्रामधील एकमेव थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर गाविलगड आणि मेळघाटचे डोंगर अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. हा भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. बैराट हे गाविलगड टेकड्यांमधील सर्वात मोठे शिखर आहे. बैराट शिखराची उंची 1177 मीटर आहे. चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण 1118 मीटर उंचीवरती आहे. अशा प्रकारे हे गाविलगड आणि मेळघाटचे डोंगर आहेत. त्यानंतर पूर्वेकडील महाराष्ट्रामधील डोंगर आणि टेकड्या यांचा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून विचार केला तर महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये अनेक लहान मोठ्या टेकड्या आहेत. या टेकड्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. याच्यामध्ये गरमसूर, अंबागड आणि मनसर ह्या टेकड्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर भामरागड, सूरजगड, चिरोली, चांदूरगड, चिमूर या टेकड्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात. त्यानंतर दरकेसा, नवेगाव या ज्या टेकड्या आहेत त्या भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. अशा प्रकारे या टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधील जी शिखरं येतात ती शिखरं त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. तर उंचीनुसार उतरता क्रम आपण पाहूयात. यामध्ये आपण शिखराचं नाव आणि त्याच्या शिखराची उंची किती आहे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागणार आहे. जोड्यांच्या स्वरूपामध्ये हा प्रश्न विचारला जातो. कळसुबाई 1646 मीटर, साल्हेर 1567 मीटर, महाबळेश्वर शिखराची उंची 1438 मीटर, भीमाशंकर या शिखराची उंची 1431 मीटर, हरिश्चंद्रगड या शिखराची उंची 1424 मीटर, सप्तशृंगी या शिखराची उंची 1416 मीटर, तोरणा या शिखराची उंची 1404 मीटर, राजगड
या शिखराची उंची 1376 मीटर, अस्तंभा या शिखराची उंची 1325 मीटर, मुल्हेर या शिखराची उंची 1306 मीटर, ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर या शिखराची उंची 1304 मीटर, सिंगी या शिखराची उंची 1293 मीटर, नाणेघाट या शिखराची उंची 1264 मीटर, तौला या शिखराची उंची 1231 मीटर, त्यानंतर ताम्हनी या शिखराची उंची 1226 मीटर, बैराट या शिखराची उंची 1177 मीटर, चिखलदरा या शिखराची उंची 1115 मीटर आणि हनुमान या शिखराची उंची 1063 मीटर. अशा प्रकारे महाराष्ट्रातील उंचीनुसार महत्त्वाची शिखरं माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधील प्रमुख शिखरं आणि ती प्रमुख शिखरं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि कोणत्या पर्वतांमध्ये आहेत हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आपण शिखराचं नाव, ते शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, ते शिखरा संबंधित टेकड्यांची नावं, शिखराचं नाव कळसूबाई, संबंधित जिल्ह्याचं नाव अहमदनगर नाशिक आहे. कळसूबाई हे शिखर अहमदनगर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि कळसूबाई शिखर सह्याद्री पर्वतामध्ये आहे. साल्हेर हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये येतं. महाबळेश्वर हे शिखर सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये आहे. हरिश्चंद्रगड हे शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये आहे. सप्तशृंगी हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये आहे. तोरणा हे शिखर पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये आहे. अस्तंबा हे शिखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ डोंगर सातपुडा रांगा या शिखरामध्ये येतं, पर्वतामध्ये येतं. त्यानंतर मुल्हेर हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये आहे. ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये येतं. तौला हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये आहे. बैराट हे शिखर अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्यांमध्ये येतं. त्यानंतर चिखलदरा हे शिखर अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्यामध्ये आहे. त्यानंतर हनुमान हे शिखर धुळे जिल्ह्यामध्ये गायना टेकड्यांमध्ये किंवा सातमाळा अजिंठा डोंगरांमध्ये येतं. भीमाशंकर हे शिखर पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये येतं. राजगड हे शिखर पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये येतं. सिंगी हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये येतं. नाणेघाट हे शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये येतं. त्यानंतर ताम्हनी हे शिखर पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये येतं. अशा प्रकारे शिखराचं नाव, संबंधित जिल्ह्याचं नाव, संबंधित टेकड्यांची नावं अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. त्यानंतर आपण तिसरा प्राकृतिक विभागाविषयी माहिती घेऊयात. तिसरा प्राकृतिक विभाग महाराष्ट्राचं पठार. सुरुवातीला पठाराची निर्मिती कशी झाली हे आपण समजावून घेऊयात. अल्फ्रेड वेगनरचा जो भूखंड वहन सिद्धांत होता, या सिद्धांतानुसार महाराष्ट्राच्या भूसीमेचा गोंडवनामध्ये समावेश करण्यात आला. द्वीपकल्पीय पठाराचा म्हणजे दख्खनच्या पठाराचा एक उपविभाग म्हणजे पठार. गोंडवना भूभागापासून तुटून युरेशियाकडे येणारा भारतीय भूपट्टा ज्यावेळी रियुनियन बेटाजवळून जात होता, तेव्हा सुमारे 70 दशलक्ष वर्षापूर्वी भ्रंशमूलक, ज्याला आपण फिशर टाईप असं म्हणतो. फिशर टाईप म्हणजे काय, तर एक भेग किंवा तडा जाऊन या भेगांमधून ज्यावेळी लाव्हा बाहेर येतो त्याला फिशर टाईप असं म्हटलं जातं. अशा प्रकारे गोंडवाना भूभागापासून तुटून युरेशियाकडे येणारा भारतीय भूपट्टा ज्यावेळी रियुनियन बेटाजवळून जात होता, तेव्हा सुमारे 70 दशलक्ष वर्षापूर्वी भ्रंशमूलक अशा प्रकारे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्या लाव्हा रसाच्या निक्षेपणानं हे पठार निर्माण झालं. अशा प्रकारे या पठाराची निर्मिती झाली. या ठिकाणी 29 वेळेला ज्वालामुखीचे उद्रेक झाले. ज्वालामुखीचा उद्रेक संचयनानं पठाराची उंची वाढत गेली आणि हा लावारस बेसिक प्रकारचा किंवा अल्कधर्मी होता. यामधला खडक जो होता तो बेसॉल्ट किंवा आशिताश्म अग्निजन्य खडक म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या ईशान्यान्य पूर्व भागामध्ये ग्रॅनाइट म्हणजे कृष्ण प्रस्तर खडक सापडतो. या पठाराचा सर्वसाधारण उतार जो आहे तो सर्वसाधारण उतार आग्नेय दिशेकडे आहे. मुंबईजवळ या लाव्हारसाच्या संचयनाची जाडी जास्त आहे. लाव्हारसाच्या संचयनाची जाडी पूर्वेकडे जाताना कमी होत आहे. यामुळे पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जात आहे. पठाराचा उतार पूर्वेकडे आहे
अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्र पठाराविषयीची माहिती सांगता येईल. त्यानंतर महाराष्ट्राचा 90% भाग जो आहे तो पठारांनी व्यापलेला आहे. याचा विस्तार जर आपण पाहिला तो सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला याचा विस्तार आहे. पूर्व पश्चिम लांबीचा जर विचार केला तर पश्चिमेला सह्याद्री पर्वतापासून ते पूर्वेला गडचिरोली जिल्ह्यापर्यंत चिरोल टेकड्यापर्यंत 750 किलोमीटर रुंद आहे. दक्षिणोत्तर लांबीचा जर विचार केला तर उत्तरेला सातपुडा पर्वतापासून ते दक्षिणेला तिल्लारीपर्यंत 700 किलोमीटर लांब आहे. पठाराची सरासरी उंची 450 मीटर एवढी आहे. पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत गेलेली आहे. पश्चिम भागामधील उंची 600 मीटर एवढी आहे. पूर्व भागामधील उंची 300 मीटर एवढी आहे. पठाराचं एकूण क्षेत्रफळ 2.76 लाख चौरस किलोमीटर म्हणजे जवळजवळ 276 लाख हेक्टर एवढं आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली असून लावा रसापासून महाराष्ट्र पठार तयार झाल्यामुळं त्याला दख्खन लावा या नावाने ओळखलं जातं. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम बाजूला विस्तीर्ण कडा आहेत आणि त्यापासून पश्चिम घाटाची निर्मिती झाली. मुंबई समुद्राच्या बाजूकडे पठाराची जाडी जास्त दिसून येते. याशिवाय सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला विशाल पठारी प्रदेश आहे. याला महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचा पठारी प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र पठाराला देश असंही म्हटलं जातं. महाराष्ट्राचा पठारी प्रदेश दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग मानला जातो. नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. महाराष्ट्र पठाराची पश्चिम सरहद्द सह्याद्री पर्वताने निश्चित झालेली आहे. महाराष्ट्र पठाराची उत्तर आणि पूर्व सरहद्द सर्वसाधारणपणे 300 मीटर सर्वोच्च रेषेनं तयार झालेली आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर आहे. महाराष्ट्र पठाराचं अंतर सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारापासून विदर्भामधील गोंदिया जिल्ह्यामधील दरकैसा टेकड्या, भंडारा जिल्ह्यामधील गायखोरी डोंगर, गडचिरोली जिल्ह्यामधील सुरजागड, भामरागड आणि चिरोली टेकड्यांपर्यंत आहे. महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर रुंदी सुमारे 700 किलोमीटर एवढी आहे. याशिवाय उत्तरेला सातपुडा पर्वतापासून दक्षिणेला कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत आहे. पठाराचा उतार पश्चिमेकडून जसं जसं पूर्वेकडे जावं तसा तसा कमी कमी होत जातो. महाराष्ट्राचा 90% भूभाग दख्खनच्या पठारानं व्यापलेला आहे. महाराष्ट्र पठाराची उंची पश्चिम भागामध्ये 600 मीटर तर पूर्व भागामध्ये 300 मीटर एवढी आहे. विदर्भामध्ये वर्धा आणि वैनगंगा खोऱ्यामध्ये असलेल्या डोंगराची उंची 400 ते 450 मीटरच्या दरम्यान आहे. अशा प्रकारे आपल्याला या महाराष्ट्र पठाराविषयी माहिती सांगता येईल. त्यानंतर पठारांची स्थानिक नावं आपण समजावून घेऊयात. महाराष्ट्रामधील पठाराला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या नावानं या महाराष्ट्र पठाराला ओळखलं जातं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पठाराला तोरणमाळ पठार असं म्हणतात. नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पठाराला मालेगाव पठार असं म्हणतात. अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पठाराला अहमदनगर पठार असं म्हणतात. पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पठाराला सासवड पठार म्हणून ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पठाराला औंध पठार म्हणून ओळखतात. सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर पठार असं म्हणतात. मराठवाडा जिल्ह्यामध्ये मांजरा पठार असं म्हटलं जातं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा पठार असं म्हटलं जातं. सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी पठार असं म्हटलं जातं. वर्धा जिल्ह्यामध्ये तळेगाव पठार असं म्हटलं जातं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ पठार असे म्हणतात. अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड पठार असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामधील पठाराला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं दिलेली आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्र पठाराविषयीची वेगवेगळी नावं असणारी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. दख्खनच्या पठाराचा जर विचार केला तर बालाघाट डोंगरावर अहमदनगर बालाघाट पठार आहे. या पठारामुळं उत्तरेला गोदावरी आणि दक्षिणेला भीमा नदीचं खोरं वेगळं झालेलं आहे. या पठाराची पश्चिमेकडील उंची 850 मीटर आणि पूर्वेकडील उंची 600 मीटर आहे. या पठाराचा उतार सर्वसाधारणपणे वायव्य आग्नेयस आहे. या पठाराचे मोठ्या प्रमाणात अपक्षरण खनन झालेलं आहे. या प्रदेशामधून मुळा आणि सीना या नद्या वाहतात. शंभू महादेव डोंगराच्या उंचवट्याच्या भागामध्ये सासवडचं पठार आहे. तसंच औंधचं पठार आणि खानापूर जत पठार ही पठारं आहेत. सातमाळा अजिंठा डोंगरावरील सपाट प्रदेश म्हणजे बुलढाणा पठार आणि मालेगावचं पठार आहे. याशिवाय मराठवाड्यामध्ये मांजरा पठार येतं. उत्तरेकडील धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा रांगांमुळे तोरणमाळ पठार आहे. अशा प्रकारे आपल्याला या पठाराविषयी माहिती सांगता येईल. आता आपण महाराष्ट्राची भूशास्त्रीय रचना
जिओलॉजी ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं जातं. महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटरचं आहे. खनिजांनी समृद्ध क्षेत्र राज्याच्या क्षेत्राच्या 19% आहे. संपूर्ण महाराष्ट्र भारताच्या द्वीपकल्पाचा भाग आहे. हा भाग अत्यंत स्थिर अशा प्री कॅम्ब्रियन खडकापासून बनलेला आहे. प्री कॅम्ब्रियन खडक सर्व खडक संरचनेचा पाया म्हणून कार्य करतो. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सर्व खडक संरचनेचा पाया म्हणून कार्य करणारा खडक कोणता, तर सर्व खडक संरचनेचा पाया म्हणून कार्य करणारा खडक प्री कॅम्ब्रियन. प्री कॅम्ब्रियन खडकावर प्रोटेरोझोइक कालखंडातील खडकांचं संचयन झालेलं आहे. प्रोटेरोझोइक कालखंडामधील खडकांचं संचयन याच्यामध्ये झालेलं आहेच, पण याशिवाय या खडकावरती नंतर फॅनोरोझोइक, पर्मोकार्बोनिफेरस आणि नंतर लाव्हा रसाचं संचयन झालेलं आहे. राज्याचा 80% भागावरती लाव्हा रसाचं संचयन आहे. महाराष्ट्रातील खडकांची रचना आणि त्यांचे भूपृष्ठापासूनचे स्तर आपल्याला यावेळी लक्षात घ्यावे लागतील. पण महाराष्ट्राच्या भूस्तरीय रचनेचा जर आपण भूशास्त्रीय रचनेचा जर विचार केला, म्हणजे जिओलॉजी ऑफ महाराष्ट्र याचा जर विचार केला, तर हे खडक आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. म्हणूनच आपल्याला महाराष्ट्रातील प्रमुख खडक प्रणालींचा अभ्यास करावा लागेल, ज्याला आपण रॉक सिस्टीम ऑफ महाराष्ट्र असं म्हणतो. तर वेगवेगळ्या खडक प्रणालींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. महाराष्ट्रामधील प्रमुख खडक प्रणालीचा विचार केला असता सुरुवातीला आर्कियन कालखंडामधील खडकांविषयी माहिती पाहूयात. हा अतिप्राचीन असा खडक मानला जातो. आर्कियन ही संज्ञा J.D. डॅना यांनी 1782 साली प्रस्तावित केलेली होती. आर्कियन खडक हा पृथ्वीच्या कवचामधील सर्वात जुना खडक मानला जातो. या खडकामध्ये साधारणपणे जीवाश्म आढळून येत नाही. अतिप्राचीन असल्यामुळे हा खडक महाराष्ट्राच्या भूखंडाचा पायाभूत खडक मानला जातो. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हा खडक आढळून येतो. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या प्रकारचे खडक आढळतात. या प्रकारच्या खडकामध्ये धातू, खनिजे, विशेषतः लोह आणि मॅंगनीजचं प्रमाण जास्त असतं. भारतामध्ये या प्रकारच्या खडकामध्ये कोरंडम, सिलिमनाइट, झिंक, तांबे, सिशे ही खनिजे आढळून येतात. अशा प्रकारे आपल्याला आर्कियन कालखंडातील खडकांविषयी माहिती सांगता येईल. आपण या ठिकाणी उल्लेख केलेला होता की आर्कियन कालखंडातील खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. तर आर्कियन कालखंडातील खडकामध्ये जीवाश्म का आढळत नाहीत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण या खडकाची निर्मिती ज्यावेळी झाली त्यावेळी जीवसृष्टी अस्तित्वामध्ये नव्हती. म्हणून आर्कियन कालखंडातील खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. या खडकाचे मोठ्या प्रमाणावर ते रूपांतर झालेलं असल्यामुळं यातील जीवाश्म नष्ट झालेले असू शकतात, हे सुद्धा कारण असू शकतं. त्यानंतर धारवाड कालखंडामधील खडक, धारवाड रॉक सिस्टम हे प्राचीन खडक असून यामध्ये अग्निजन्य, रूपांतरित, स्तरित प्रकारचे खडक आढळतात. धारवाड खडक हे नाव सर्वात प्रथम ब्रूस फ्रूट यांनी दिलं. कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यामध्ये ह्या खडकाचे सर्वात प्रथम अध्ययन केलं गेलं आणि याला नाव पडलं धारवाड प्रणालीमधील खडक, धारवाड कालखंडामधील खडक. ही खडक प्रणाली 2.5 अब्ज वर्ष जुनी मानली जाते. आर्कियन नाईस आणि शिष्ट खडकांचं अपक्षरण होऊन धारवाड खडकांची निर्मिती झाली. ही स्तरित खडकांचे रूपांतर झालेली पहिली खडक प्रणाली मानली जाते. हे खडक लोह, मॅंगनीज, लेड, झिंक, सोने, चांदी अशा धातू खनिजांनी समृद्ध असतं. या प्रणालीमधील चॅम्पियन प्रणाली कर्नाटकमध्ये आहे. या ठिकाणी या प्रणालीमध्ये सोनं सापडतं. या खडक प्रणालीमध्ये खडकाचे डोलोमाइट, संगमरवर, अभ्रक, सिलिमनाइट, ग्रॅन्युलाइट, हॉर्नब्लेंड आणि गारगोटी हे प्रकार या खडक प्रणालीमध्ये खडकाचे आढळतात. हा खडक प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये भंडारा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी सापडतो. मॅंगनीज हा प्रमुख धातू या खडकांमध्ये सापडतो. अशा प्रकारे धारवाड कालखंडामधील खडक महत्त्वाचे आहेत. त्यानंतर कडप्पा प्रणालीमधील खडक, कडप्पा प्रणालीमधील खडक हे खडक सर्वात प्रथम आंध्र प्रदेशमधील कडप्पा या ठिकाणी अभ्यासण्यात आले, म्हणून त्यांना कडप्पा हे नाव दिलं गेलं. कडप्पा या नावाचे खडक लोअर पॅलिओझाईक कालखंडामध्ये निर्माण झालेले असावेत असं मानलं जातं. या कालखंडामध्ये जीवसृष्टीचे अस्तित्व होतं, म्हणून या खडक प्रणालीमधील स्तरित खडकामध्ये जीवाश्म आढळतात. हे खडक स्तरित खडकाच्या रूपांतरणापासून तयार झालेले आहेत. या प्रणालीमधील खडक पूर्व महाराष्ट्र, यवतमाळ आणि चंद्रपूर, वर्धा नदीचं खोरं, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये या प्रणालीमधील खडक आढळतात.
सिमेंट, लोह, पोलाद कारखान्यामध्ये चुनखडीचा वापर केला जातो. डोलोमाइटचा वापर सिमेंट कारखान्यामध्ये केला जातो. अशा प्रकारे ह्या खडप्पा प्रणालीमधील खडक महत्त्वाचे खडक मानले जातात. त्यानंतर विंध्ययन कालखंडामधील खडक, ज्याला आपण विंध्ययन रॉक सिस्टीम असं म्हणतो, या खडकाची निर्मिती लोअर पॅलिओझॉइक कालखंडामध्ये झाली. विंध्य पर्वत हे गंगेचं मैदान आणि दख्खनचं पठार यांना विभाजित करतात. या खडक प्रणालीला विंध्य पर्वतावरून नाव दिलं गेलेलं आहे. चित्तोडगड राजस्थान ते सासाराम बिहारपर्यंत ही खडक प्रणाली पसरलेली दिसून येत आहे. या खडक प्रणालीमध्ये पन्ना आणि गोवलकोंडा येथे हिऱ्यांच्या खाणी आहेत. महाराष्ट्रामध्ये हे खडक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सापडतात. इमारती बांधकामांमध्ये लाल वालुकाश्म प्रामुख्याने वापरला जातो. अशा प्रकारे विंध्ययन कालखंडातील खडकांचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. त्यानंतर गोंडवाना कालखंडातील खडक, गोंडवाना रॉक सिस्टम. कार्बोनिफेरस कालखंडामध्ये भूअंतर्गत भागामध्ये हालचाली होऊन बराच भाग खचला गेलेला होता. या खडक प्रणालीमध्ये भारतामधील महत्त्वाचे दगडी कोळशाचे साठे आढळतात. या भागामधील वनांचे अवशेष या खचलेल्या भागामध्ये गाळानं दडपून गेले आणि कालांतरानं या वनांच्या अवशेषांपासून दगडी कोळशाची निर्मिती झाली. पर्मो कार्बोनिफेरस काळामध्ये वनांवर गाळाचं निक्षेपण झालं आणि दगडी कोळशाची निर्मिती झाली. हा खडक दामोदर, सोन नदीचा प्रदेश तसेच राजमहाल टेकड्यांच्या प्रदेशामध्ये आहे. या प्रणालीमधील खडक पूर्व महाराष्ट्रामधील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ ह्या ठिकाणी सापडतात. या खडक प्रणालीला कार्बोनिफेरस खडक प्रणाली, द्रविडियन खडक प्रणाली म्हणून ओळखलं जातं. या प्रकारच्या खडक प्रणालीमध्ये उच्च प्रतीचा कोळसा म्हणजे बिटुमिनस प्रकारचा कोळसा सापडतो. त्यानंतर ज्वालामुखीचे खडक, यालाच क्रॅटिशियस खडक प्रणाली म्हणून ओळखलं जातं. याची निर्मिती क्रॅटिशियस कालखंडामध्ये 65 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली आणि हा कालखंड मेसोझॉइक युगाचा भाग मानला जातो. या कालखंडामध्ये मेक्सिकोच्या आखातामध्ये एव्हरेस्ट एवढ्या उंच उल्कांचा आघात झाला आणि त्यापासून जीव ऊर्जा मुक्त झाली आणि नंतरच्या ज्वालामुखी उद्रेकामुळं डायनोसॉरचा अंत घडून आला. भारतीय द्वीपकल्प गोंडवाना भूभागापासून तुटून युरेशियाकडे जाताना मार्गामधील रियुनियन बेटाजवळ, या ठिकाणी रियुनियन बेट लक्षात ठेवावं लागेल. या रियुनियन बेटाजवळ 29 वेळा झालेल्या ज्वालामुखी उद्रेकानं या प्रणालीची निर्मिती झाली. यामध्ये बेसिक प्रकारचे खडक म्हणजे बेसॉल्ट खडकांचं प्रमाण जास्त आहे. या लावारसाच्या संचयनाची जाडी काही ठिकाणी 3000 मीटर एवढी आहे. महाराष्ट्राचा 80% भाग या खडक प्रणालीपासून निर्माण झालेला आहे. बेसॉल्ट म्हणजे आशिताश्म हा खडक आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. बेसॉल्टचा वापर स्थानिक बांधकामामध्ये केला जातो. त्यानंतर जलजन्य खडक प्रणाली, सेडिमेंटरी रॉक सिस्टम, याची निर्मिती सेनझॉइक युगामधील टर्शरी आणि क्वार्टनरी कालखंडामध्ये झाली. या खडक प्रणालीची निर्मिती प्लिस्टोसिन कालखंडामध्ये हिमनदीच्या अपक्षरण आणि निक्षेपण कार्यामुळे झाली. या खडक प्रणालीचा उदय 35 ते 60 दशलक्ष वर्षापूर्वी झाला. महाराष्ट्रामधील जलजन्य खडक प्रणाली गोदावरी, वर्धा, वैनगंगा, तापी, भीमा, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये गाळाचं संचयन होऊन तयार झाली. इमारत बांधकाम, सिमेंट, विटा तयार करण्यासाठी या खडकांचा वापर होतो. शेतीसाठी या खडकाची मृदा अत्यंत उपयुक्त असते. अशा प्रकारे आपल्याला या जलजन्य खडक प्रणालीविषयी माहिती सांगता येईल.